सर्वांना स्वादिष्ट चविष्टमध्ये आपले स्वागत। आज आपण बनवणार आहोत गव्हापासून एक आगळा वेगळा नाश्ता। त्यासाठी लागणारे साहित्य, हे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। हे मी 4 बटाटे घेतलेले आहेत, उकडून सोलून घेतलेले आहेत। तीळ 4 चमचे, कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे, टोमॅटो सॉस, शेजवान चटणी, गरम मसाला, धने पूड, किचन किंग मसाला, लाल तिखट, कसुरी मेथी, ऑरेगेनो, चिली फ्लेक्स, चवीनुसार मीठ। आता हे गव्हाचं पीठ आहे, हे आपण मळून घेऊया। यात थोडंसं मीठ घालायचं आहे, थोडं तेल घालायचं आहे। यामध्ये मी साहित्यात तेल दाखवलं नाही, पण यामध्ये थोडं तेल टाकायचं आहे। एक पळीवर तेल घालायचे पीठ मळताना। हे असं एकजीव करून घ्यायचे, तेल सगळीकडे लागलं पाहिजे। आणि थोडं थोडं पाणी घालून आपण हे पीठ मळून घ्यायचं आहे। पीठ असं घट्ट मळून घ्यायचं आहे। अगदी थोडं थोडं पाणी घालून पिठाचा असा गोळा तयार करायचा आहे। आता ही कणिक मळून झालेली आहे, असा गोळा तयार केला आहे याचा। आणि अशी घट्ट म्हणजे मळलेली आहे पीठ, कणिक अशी घट्टच मळून घ्यायचे। आता आपण थोडा वेळ झाकून ठेवूया, एक 10 मिनिटासाठी, आणि बटाट्याचं मॅश तयार करून घेऊया। आता हा बटाटा आपण मॅश करून घ्यायचा आहे। तुमच्याकडे मॅशर नसला तर तुम्ही चमच्याने पण बारीक केला तरी चालेल, किंवा एखाद्या किसणी घेऊन त्यावर पण बारीक केला तरी चालेल। असं बारीक करून घ्यायचं याला। आणि यामध्ये सगळे मसाले आपण ॲड करणार आहोत। आता हा मॅश केलेला बटाटा आहे, त्यामध्ये आपण आता सगळं साहित्य घालून घेऊया। लाल तिखट, किचन किंग मसाला, धने पूड, गरम मसाला हे घालायचं यामध्ये। थोडीशी कोथिंबीर घालायची आहे, कसुरी मेथी थोडी घालायची, चवीनुसार मीठ, आणि हे एकजीव करून घ्यायचे आहे। आता हे बटाट्याचं मॅश तयार झालेलं आहे, सगळं आपण एकजीव केलेलं आहे। जर तुम्हाला यामध्ये चाट मसाला किंवा लिंबू घालायचं असेल तर तुम्ही घालू शकता। मी यामध्ये शेजवान चटणी आणि टोमॅटो सॉस लावणार आहे, त्यामुळे मी त्यात घातलेलं नाही आहे। आता कणिक भिजलेले आहे, याचे आपण गोळे तयार करून घेऊया। असा एवढा गोळा तयार करायचा आहे। आता हे गोळे तयार करून घेतलेले आहेत, याच्यात आपण चपाती लाटून घेऊया। आता याची चपाती लाटून घेऊया। अशा 3 चपात्या लाटायच्या आहेत। गोल करायची चपाती। ही अशी चपाती लाटून घ्यायची, एवढी जाड घ्यायची। अशा 3 चपात्या लाटून घेणार आहे मी। आता ह्या चपात्या लाटून झालेल्या आहेत, अशा मी 3 चपात्या लाटून घेतलेल्या आहेत, 1 2 3। आता यावरती आपण मसाला लावून घेऊया तयार केलेला। आता ह्या चपातीवरती आपण टोमॅटोचा सॉस लावून घ्यायचा आहे, सगळीकडे लावायचा आहे असा गोल। आता सॉस लावून झालेला आहे, आता याच्यावरती थोडी शेजवान चटणी लावायची आहे।
तुमच्याकडे जर शेजवान चटणी नसेल तर तुम्ही स्किप केला तरी चालेल. आता याला शेजवान चटणी लावून झालेली आहे. आता आपण तयार केलेला बटाट्याचा मॅश यावरती लावून घेऊया. असं सगळीकडे पसरून घ्यायचा आहे हा मसाला. आता आपण तयार केलेला मसाला लावून घेतलेला आहे. थोडीशी कोथिंबीर घालायची याच्यावरती आणि आपण यावरती एक सिक्रेट पदार्थ वापरणार आहोत, चीज. तर यावरती थोडंसं चीज घालायचं आहे. चीज घालून झाल्यानंतर यावरती परत एक चपाती लावायची. आता यावरती आपण दुसरी चपाती लावून घेतलेली आहे. त्याच्यावरती आपण पहिल्यांदा चीज घालायचे. हे चीज मी किसलेलं आहे. असं सगळीकडे घालायचं आहे. आता यावरती परत आपण मॅश केलेलं बटाट्याचं सारण लावायचं आहे. आता हे बटाट्याचं मॅश लावून झालेलं आहे वरती. आता यावरती आपण चीज घालूया. आता यावरती चीज घालून झालेलं आहे. थोडीशी कोथिंबीर घालायची आणि यावरती आता दुसरी चपाती लावून घेऊया. आता कोथिंबीर घालून झालेली आहे. आता यावरती आपण तिसरी केलेली चपाती घालून घ्यायची आणि ह्या कडाशा दाबून घ्यायचे. आता आपण गॅसवर पाणी उकळत ठेवलेलं आहे आणि त्याच्यावरती एक तेल लावून चाळण ठेवायचे. म्हणजे तेल लावून घ्यायचं आणि यावरती आपण जे तयार केले ते वाफवून घ्यायचे. आता आपण या चाळणीला तेल लावून यामध्ये हे आपण तयार केलेला पराठा ठेवलेला आहे. आता तो आपण वाफवून घेऊया. आता पाणी उकळलेलं आहे त्यावरती मी ही चाळण ठेवलेली आहे. आता ह्या चाळणीवरती झाकून घ्यायचं आहे. आता हे ताट ठेवलेलं आहे त्याच्यावरती आणि एक 10 मिनटं याला वाफवून घ्यायचं आहे. चांगलं वाफवून घ्यायचं आहे. आता हे शिजलेलं आहे. हे गार होईपर्यंत आपण गव्हाच्या पिठाचं एक पातळ लिक्विड तयार करूया. आता हे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे. चिली फ्लेक्स, ऑरिगॅनो आणि अगदी थोडंसं घालायचं आहे चिली फ्लेक्स आणि ऑरिगॅनो. पांढरे तीळ घालायचे आहेत. एक 2-3 चमचे तीळ घेतलेले ते. कोथिंबीर आणि याचं आपण पातळ पेस्ट तयार करायची आहे पाणी घालून. आता हे बॅटर तयार झालेलं आहे. असं यामध्ये एकही गाठ ठेवायची नाही आहे. अगदी प्लेन करायचं आहे. हे पातळ, लम्स राहिले नाही पाहिजे त्यात. आता पराठा गार झालेला आहे. याला आपण कट करून घेऊया. असं सावकाश कट करायचं आहे. अगदी गार करून कट करायचं आहे. आपल्याला पाहिजे तेवढे पीस करायचे त्याचे. आता हे मी अशा पद्धतीने पीस कट करून घेतलेले आहेत. तुम्ही बघू शकताय. छान झालेला आहे हा नाश्ता. आता हे गव्हाचं बॅटर केलेलं आहे. त्यामध्ये आपण हा पीस बुडवायचा आहे आणि तळून घ्यायचे. तेल मी गरम करत ठेवलेलं आहे. तेल गरम झालेलं आहे. आता यामध्ये आपण तळून घेऊया. सगळे पीस तळून घ्यायचे आपण.
आता हा तळून झालेला आहे. एका प्लेटमध्ये आपण काढून घेऊया. आता हे सगळं तळून झालेलं आहे. हा असा आपला गव्हाच्या पिठाचा आगळा वेगळा नाश्ता तयार झालेला आहे. तुम्ही बघू शकताय, खूप छान झालेला आहे. एकदा नक्की ट्राय करा. तर हा आपला गव्हाच्या पिठाचा नाश्ता तयार झालेला आहे. जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.